नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण आपल्या 8वीच्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 4 धारा विद्युत आणि चुंबकत्व हे अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे विद्युत घट। त्यालाच आपण इलेक्ट्रिक सेल असे म्हणतो आणि या विद्युत घटाचे प्रकार कोणकोणते पडतात या संदर्भात आपण आज सखोल अभ्यास करणार आहोत आणि हे विद्युत घट कुठे कुठे वापरतात हे सुद्धा आपल्याला यामध्ये शिकायचं आहे। तर पहा मित्रांनो, विद्युत घट म्हणजे काय, तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल की सेल म्हणजे काय असतो। मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलेले आहे की शब्द हे मराठीमध्ये तुम्हाला अवघड वाटतील, इंग्लिशमधले शब्द हे सोपे वाटतील, कारण की इलेक्ट्रिक सेल प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल, त्यालाच मित्रांनो म्हणतात विद्युत घट असे म्हणतात। लक्षात घ्या, बरेच विद्यार्थ्यांना हा विद्युत घट शब्द लक्षात राहत नाही, परंतु विद्युत घट म्हणजेच काय असतो मित्रांनो, इलेक्ट्रिक सेल असतो, हे लक्षात घ्या। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, एखाद्या परिपथामध्ये सतत विद्युत प्रभाराचा प्रवाह निर्माण करण्यासाठी एका स्रोताची गरज असते, असे एक सर्वसाधारण साधन म्हणजेच विद्युत घट होय। पहा मित्रांनो, जर एखाद्या गोष्टीमध्ये किंवा एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये जर विद्युत प्रभार निर्माण करायचा असेल तर त्या ठिकाणी विद्युत घट असणे गरजेचं असतं। म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं तर साधा तुम्हाला एखादा रेडिओ जर लावायचा असेल मित्रांनो, तर रेडिओ चालू करण्यासाठी त्या रेडिओला सेल असणे गरजेचे आहे। दुसरं महत्त्वाचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर टीव्ही जर मित्रांनो चालू करायची असेल तर टीव्हीसाठी सुद्धा लाईटीची आवश्यकता असते, विद्युत प्रभाराची आवश्यकता असते। त्यानंतर पहा मित्रांनो, तुम्हाला जर चॅनल बदलायचं असेल तर त्या ठिकाणी रिमोटची गरज असते, परंतु रिमोटचे सेल जर संपले तर रिमोट चालत नाही, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असेल। म्हणजेच काय मित्रांनो, त्या रिमोटमध्ये सुद्धा आपल्याला विद्युत घट वापरावा लागतो, सेल वापरावा लागतो। सेल वापरल्यानंतरच तो रिमोट काय होतो मित्रांनो, चालू होतो। म्हणजे इलेक्ट्रिक सेल वापरल्यावरतीच आपण काय करू शकतो, प्रत्येक ठिकाणी विद्युत प्रभाराची निर्मिती करू शकतो। पहा, तर विविध तऱ्हेचे विद्युत घट आज उपलब्ध आहेत। ते मनगटी, घड्याळांपासून पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये वापरले जातात। पहा मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आपल्या हातामध्ये जे वॉच आहे, घड्याळ आहे, त्या घड्याळाच्या आतमध्ये सुद्धा साधारणतः अशा शेपमध्ये एक छोटासा सेल असतो मित्रांनो। पहा, तो मनगाटातील म्हटलेला आहे। मनगाटातील जे घड्याळ आहे त्या घड्याळामध्ये असणारे सेल त्याचप्रमाणे पाणबुड्यांपर्यंत अनेक यंत्रांमध्ये वापरले जाते। आता पाणबुड्या काय असतात मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की पाण्यामध्ये असणाऱ्या किंवा शत्रूपासून आपलं रक्षण करण्यासाठी पाणबुड्यांच्या आधारावरती शत्रू पाण्याच्याद्वारे आपल्यावरती हल्ला तर करत नाही या उद्देशाने पाणबुड्यांचा वापर केला जातो। पाण्यातील काही सामग्री असेल ती काढण्यासाठी सुद्धा पाणबुड्यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो आणि त्यासारख्या यंत्रांमध्ये सुद्धा मित्रांनो त्या ठिकाणी विद्युत घट वापरला जातो, इलेक्ट्रिक सेल वापरला जातो। तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा मित्रांनो, विद्युत घटांपैकी सौर घट, सोलर सेल तुम्हाला माहीत असतील। तर सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल की सोलर सेल म्हणजे काय असतो। पहा मित्रांनो, तर बऱ्याच गावांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं किंवा सिटीमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो, सोलरवरती सोलर पॅनल बसवलेले आहेत आणि या सोलर पॅनलच्या आधारावरती मित्रांनो इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, विद्युत निर्मिती केली जाते। हे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे माहीत असेल। म्हणजे विद्युत घटांपैकी सौर घट हा सुद्धा त्याचाच एक काय आहे मित्रांनो, प्रकार आहे। तर विविध विद्युत घटांचे मुख्य कार्य त्याच्या दोन टोकांमधील विभवांतर कायम राखणे हे होय। विद्युत प्रभारावर कार्य करून विद्युत घट हे विभवांतर कायम राखतात, हे तुम्ही पुढे शिकाल। म्हणजेच हे विभवांतर कसं असतं, म्हणजे एका जागेवरून इलेक्ट्रिक करंट दुसऱ्या जागेवरती कशा पद्धतीने पोहोचवला जातो हे आपल्याला मित्रांनो पुढे पाहायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, याचाच विद्युत घटाचा एक महत्त्वाचा प्रकार तो सर्व विद्यार्थ्यांना परिचित असेल, त्यालाच म्हणतात कोरडा विद्युत घट, ड्राय सेल असे म्हणतात मित्रांनो। आता ड्राय सेल म्हणजे काय आहे, त्याची प्रतिकृती किंवा त्याची आकृती तुमच्या समोर मित्रांनो दिसत असेल, तर या ठिकाणी ती दाखवलेली आहे। साधारणतः हा सेल मित्रांनो तुम्ही पाहिलेला असेल, एव्हरीडे चा एक सेल आहे मित्रांनो, जो तुम्हाला दुकानामध्ये विकत भेटतो आणि तो सेल जर पाहिला तर साधारणतः एक ब्ल्यू कलरचा असतो किंवा रेड कलरचा असतो।
तर साधारणतः अशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर असतं मित्रांनो. त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने धन अग्रसुद्धा बसवल्याचं आपण पाहतो. जर तो सेल संपला तर बरेच विद्यार्थी तो सेल फोडतात आणि त्या आतमध्ये नक्की काय आहे हे जाणून घेण्याची त्यांची एक प्रकारची मानसिकता असते आणि एक ते प्रकारे ते काय करतात, सेल फोडतात आणि त्या सेलच्या आतमध्ये अशा पद्धतीने तुम्हाला धन अग्रसुद्धा पाहायला भेटतात. त्यालाच कार्बन इलेक्ट्रोड असे म्हणतात. काय म्हणतात? कार्बन इलेक्ट्रोड या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. कार्बन इलेक्ट्रोड असे म्हणतात मित्रांनो. पहा, तर या ठिकाणी पाहूया आपण ड्राय सेलचं नक्की माहिती काय आहे ती पहा. तर आपल्या रेडिओ संचामध्ये भिंतीवरील घड्याळामध्ये विजेरीमध्ये हे कोरडे विद्युत घट बसविले जातात. 3 ते 4 आकारांत उपलब्ध असतात. कोरड्या विद्युत घटाची रचना 4.2 मध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे. पहा मित्रांनो, तर हे सेल कुठं कुठं वापरतात? तर रेडिओ संचामध्ये वापरतात. त्याचप्रमाणे भिंतीवरील जी घड्याळे आहेत त्याच्यामध्ये वापरतात. विजेरीमध्ये सुद्धा ही काय वापरतात, याचा वापर केला जातो. पहा मित्रांनो, म्हणजे विजेरी म्हणजे काय, तर साधारणतः आपण बॅटरी असे म्हणूया, त्यामध्ये सुद्धा याचा काय केला जातो, वापर केला जातो. आता तुम्हाला एक प्रयोग त्या ठिकाणी करून पहा असं म्हटलेलं आहे, तर आपण समजावून घेऊया. तर एक निकामी झालेला कोरडा विद्युत घट घेऊन त्याचे बाहेरचे आवरण काढा. त्याच्या आत पांढरट धातूचे आवरण दिसेल. हे जास्त झिंक धातूचे आवरण होय. पहा मित्रांनो, तुमच्यातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सेल जर फोडायचा प्रयत्न केला असेल तर त्याआधी तो सेल काढल्यानंतर त्याच्या बाहेरचं कवच असतं. पहा मित्रांनो, ते पांढरट कलरचं असतं आणि ते कशाचं असतं मित्रांनो, तर ते धातूचं असतं. तर कोणत्या धातूचं असतं, तर ते झिंकचं असतं. पहा, म्हणजे हे बाहेरचं जे कवच आहे, हे जे बाहेरचं कवच म्हटलेलं आहे, हे बाहेरचं कवच हे कोणत्या धातूचं बनलेलं असतं, तर ते झिंक धातूचं आवरण होय. हेच घटाचे ऋणटोक. आता हेही आवरण हलकेच फोडा. जस्ताच्या आवरणाच्या आत आणखी एक आवरण असते. या दोन्ही आवरणांमध्ये विद्युत अपघटनी भरलेली असते. विद्युत अपघटनीलाच काय म्हणतात मित्रांनो, इलेक्ट्रोलाइट्स असे म्हणतात. पहा मित्रांनो, काय म्हणतात, इलेक्ट्रोलाइट्स असे म्हणतात. या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला असं दाखवलेलं आहे, ज्याला म्हणतात विद्युत अपघटनी असे म्हटलं गेलेलं आहे. तर विद्युत अपघटनीमध्ये धन प्रभारित व ऋण प्रभारित आयन असतात. त्यांच्या मार्फत विद्युत वहन होते. ही अपघटनी म्हणजेच ZnCl2, त्याला झिंक क्लोराईड असे म्हणतात मित्रांनो. पहा, Zn म्हणजे झिंक आणि Cl2 म्हणजे काय असतं मित्रांनो, क्लोराईड असतं. त्याला झिंक क्लोराईड असे म्हणतात. त्यानंतर NH4Cl, त्याला NH4 म्हणजे अमोनिया असतो मित्रांनो आणि Cl म्हणजे क्लोरीन असतं. तर त्याला एकत्रित म्हणतात अमोनियम क्लोराईड, त्यालाच NH4Cl म्हणतात मित्रांनो. NH4Cl, NH हा काय असतो, अमोनिया असतो. Cl काय असतो मित्रांनो, क्लोरीन असतो. तर अमोनियम क्लोराईड यांच्या ओल्या मिश्रणाचा काय असतो मित्रांनो, लगदा असतो. तर तुम्ही ऑब्झर्वेशन जर केला असेल तर त्या ठिकाणी काळ्या रंगाचा साधारणतः तो असतो किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये मित्रांनो तो आपल्याला पाहायला भेटतो. तो लगदा जर काढला आणि त्या लगदाच्या आतमध्ये जर पाहिलं मित्रांनो, म्हणजे या ठिकाणी तो लगदा असतो आणि या लगद्याच्या आतमध्ये अशा पद्धतीने धन अग्र, त्यालाच कार्बन इलेक्ट्रोड असे म्हणतात, ते आपण या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, तर घटाच्या मध्यभागी एक ग्राफाईड कांडी असते. हे घटाचे धनटोक असते. कांडीच्या बाहेरील भागात MnO2, Mn म्हणजे काय, मॅग्नीज असतं मित्रांनो आणि O2 म्हणजे ऑक्साईड असतं. O म्हणजे ऑक्सिजन, म्हणून 2 असल्यामुळे त्याला डायऑक्साईड असे म्हणतात मित्रांनो. MnO2 म्हणजे काय, मॅग्नीज डायऑक्साईड असतं. आणि हे जे मध्यभागी म्हटलेलं आहे त्यालाच काय, कशाची कांडी म्हटलेलं आहे, ग्राफाईटची कांडी असे म्हटलेलं आहे. त्यालाच कार्बन इलेक्ट्रोड असे म्हणतात मित्रांनो. काय म्हणतात, तर कार्बन इलेक्ट्रोड असे म्हणतात. पहा, तर या सर्व रासायनिक पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेद्वारे दोन्ही टोकांवर ग्राफाईड रॉड झिंक विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातून विद्युत प्रवाह वाहतो. पहा मित्रांनो, विद्युत प्रवाह काय होतो, त्या घटातून वाहतो. या ठिकाणी धन अग्र असतं, या ठिकाणी ऋण अग्र असतं आणि या दोन्ही टोकांना जर आपण पुढे सेल बसवला, बल्ब बसवला, तर तो बल्ब काय होतो मित्रांनो, ग्लो होतो. ग्लो होते म्हणजे काय होणे मित्रांनो, प्रकाशित होणे. हे सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे या दोन टोकांना जर आपण पुढे बल्ब बसवला अशा पद्धतीने इकडे, तर तो बल्ब काय होईल मित्रांनो, ग्लो होईल. ग्लो होणे म्हणजे काय होणे,
त्या ठिकाणी लाईट लागणे म्हणजे त्या ठिकाणी विद्युत प्रभार काय होतो तयार होतो। आता पुढे पाहूया काय दिलेलं आहे। तर या विद्युत घटात ओलसर लगदा वापरल्यामुळे रासायनिक अभिक्रिया मंदपणे चालते, म्हणून मोठा विद्युत प्रवाह यातून मिळवता येत नाही। द्रव पदार्थांचा वापर करणाऱ्या विद्युत घटांच्या तुलनेत त्याची साठवण कालमर्यादा, त्याला शेल्फ लाईफ असे म्हणतात मित्रांनो, अधिक असते। कोरडे विद्युत घट वापरायला सोयीचे असतात कारण ते उभे, आडवे, तिरपे कसेही ठेवता येतात व चल साधनांमध्येही सहजपणे वापरता येतात। पहा मित्रांनो, हे जे सेल असतात, कोरडा विद्युत घट असतो हा आपण तुम्ही जर पाहिला असेल घरी एखादा सेल जर असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर रिमोट असेल मित्रांनो, तर रिमोट जर आपण आडवा उभा कसाही जरी ठेवला त्याच्या आतमधला सेलसुद्धा मित्रांनो त्या आकारामध्ये काय स्थिर राहतो, पण त्याच्यावरती त्या सेलचा कसलाही परिणाम होत नाही। याचाच अर्थ काय होतं मित्रांनो, कोरडे विद्युत घट आपण कोणत्याही पोझिशनमध्ये जर ठेवले, तिरपे ठेवा, आडवे ठेवा, उभे ठेवा, कसेही ठेवा, त्या ठिकाणी कोणताही परिणाम त्या ठिकाणी आपल्याला जाणवत नाही मित्रांनो। आता आपण मित्रांनो पुढच्या पानावरती जाऊया। या ठिकाणी पुढचे पेज तुमच्या समोर दिसत असेल, त्याची आपण काय करूया मित्रांनो पाहूया। तर या ठिकाणी म्हटले आता हा लेड आम्ल विद्युत घट म्हणजे काय असतो, त्याला लेड ॲसिड सेल असे म्हणतात मित्रांनो। काय म्हणतात? लेड ॲसिड सेल असे म्हणतात। तर ते कशा पद्धतीने आहे ते आपण काय करूया जाणून घेऊया। तर आकृती 4.3 मध्ये म्हणजे या आकृतीमध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहून घेऊया। तर आकृती 4.3 मध्ये लेड आम्ल विद्युत घटाची रचना दाखवली आहे। पहा म्हणजे या ठिकाणी काय दाखवलेलं आहे, लेड आम्ल विद्युत घटाची काय दाखवलेली आहे, अशा पद्धतीने रचना दाखवली आहे। त्याचे तत्व पाहू। या प्रकारचे घट विद्युत विमोचन, त्यालाच इलेक्ट्रिक डिस्चार्ज असे म्हणतात, तर इलेक्ट्रिकल डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा विद्युत प्रभारित करता येतात। तुम्हाला जर माहिती असेल किंवा तुमच्या वडिलांना तुम्ही विचारू शकता मित्रांनो, पूर्वी एक इलेक्ट्रिक चार्जिंगची एक बॅटरी असायची ज्यामध्ये मागच्या बाजूला त्याला त्यावेळेसची लोक गट्टू असे म्हणायचे। पहा मित्रांनो, आणि त्यामध्ये लिक्विड भरायला लागायचं। लिक्विड भरल्यावरती काही वेळांती लिक्विडमध्ये असणारे छोटेसे बिंदू असायचे, ते बिंदू ज्या वेळेसला वरती यायचे त्यावेळेसला बॅटरी चार्ज झालेली आहे असं म्हणायचं। तुम्ही तुमच्या घरच्यांना वडिलांना सुद्धा विचारू शकता, त्या संदर्भात ते तुम्हाला डिटेल्डमध्ये सांगतील की पूर्वी असणारी बॅटरी किंवा कशा पद्धतीची होती। त्यामध्ये लिक्विड ओतायला लागायचं, त्याच्यामध्ये असणारे जे छोटे छोटे बिंदू दाखवलेले असायचे। ज्या वेळेसला बॅटरी चार्ज होईल त्यावेळेसला सर्वच्या सर्व बिंदू हे वरच्या बाजूला यायचे, म्हणजे अशा पद्धतीने त्याची रचना होती। आणि त्यामध्ये अशा पद्धतीने वरतून लिक्विड भरायला लागायचं मित्रांनो। यामध्ये लिक्विड भरायला लागायचं। ज्या वेळेसला आपण ही बॅटरी चार्जिंगला लावू, बॅटरी चार्ज असेल तर यामध्ये असे छोटे छोटे बिंदू असायचे, ते जर चार्ज झाले तर ते पूर्ण वरती यायचे, आणि जर डिस्चार्ज झाले तर ते काय व्हायचे मित्रांनो, अशा पद्धतीने खाली यायचे। अशा प्रकारची एक चार्जिंगची बॅटरी होती मित्रांनो त्यावेळेसला। आत्ताची असणाऱ्या बॅटरीमध्ये त्या प्रकारचे लिक्विड भरावे लागत नाही, हे लक्षात घ्या। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुन्हा विद्युत प्रभारित करता येते लेड आम्ल विद्युत घटात शिशाचे, म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे शिशे म्हणजेच PB एक विद्युत अग्र इलेक्ट्रोड व लेड डायऑक्साईड, म्हणजे या ठिकाणी लेड डायऑक्साईड म्हटलेलं आहे त्याला PbO2 चे दुसरे विद्युत अग्र, त्यालाच इलेक्ट्रोड असे म्हणतात। तर विरल सल्फ्युरिक अम्लात बुडविलेले असते। PbO2 या विद्युत अग्रावर धन प्रभार, म्हणजे PbO2 हा जो आहे या ठिकाणी लेड डायऑक्साईड असे म्हणतो। Pb म्हणजे लेड असतं मित्रांनो, आणि O2 म्हणजे काय असतं, डायऑक्साईड असे म्हणतो। तर विद्युत अग्रावर धन प्रभार PB या विद्युत अग्रावर ऋण प्रभार असतो। दोन्हींमधील विभवांतर सुमारे 2 व्होल्ट एवढे असते। पहा मित्रांनो, किती व्होल्ट असते, तर 2 व्होल्ट इतके असते। घटामधील पदार्थांच्या रासायनिक अभिक्रियेने दोन्ही विद्युत अग्रांवर विद्युत प्रभार तयार होतो व परिपथातील भारामधून जसे की बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो। म्हणजे या ठिकाणी प्लस चिन्ह असतं मित्रांनो, या ठिकाणी मायनस असतं, आणि या ठिकाणी साधारणतः किती व्होल्ट विद्युत प्रभार तयार होऊ शकतो, 2 व्होल्ट। आणि साधारणतः जर आपण त्या ठिकाणी बल्बचा जर वापर केला तर तो बल्ब काय होऊ शकतो मित्रांनो, पेटू शकतो। तर या प्रकारच्या विद्युत घटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते। ह्यामुळे मोटारी
ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे यांमध्ये लेड आम्ल विद्युत घट वापरले जाते। पहा मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करतोय की याचा वापर करून विद्युत घट काय करतोय, लेड आम्ल विद्युत घट वापरून वेगवेगळ्या ज्या गाड्या असतात किंवा मोटारी असतात, ट्रक असतात, मोटारसायकली असतात, अखंड विद्युत शक्ती पुरवठा यंत्रे त्याला UPS असे म्हणतो, यांमध्ये या घटाचा काय केला जातो मित्रांनो, वापर केला जातो। यावरती तुम्हाला प्रश्नसुद्धा असू शकतो। वा मित्रांनो, आता पुढे सांगितलेला आहे, पुढचा प्रकार आहे मित्रांनो निकेल कॅडमियम घट असे म्हणतात। पुढचा हा जो प्रकार आहे त्याला म्हटलेला आहे निकेल कॅडमियम घट, त्यालाच Ni, निकेल म्हणजे Ni, निकेलचा साठी Ni वापरतात, कॅडमियमसाठी CD वापरतात आणि घट म्हणजे सेल मित्रांनो। तर निकेल कॅडमियम सेलची रचना कशी आहे ते पाहूया। तर सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की जी इकडे तिकडे न्यावी लागतात, अशा साधनांसाठी निकेल कॅडमियम विद्युत घट वापरतात। हे घट 1.2 व्होल्ट विभवांतर देतात व पुन्हा प्रभारित करता येतात। पहा मित्रांनो, म्हणजे सध्या वेगवेगळी साधने उपकरणे उपलब्ध आहेत की आपल्याला बरीचशी साधनं अशी आहेत इलेक्ट्रॉनिक्सची की आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती न्यावी लागतात। तर त्यामध्ये असणारा साधारणतः सेल हा 1.2 व्होल्टचा असतो मित्रांनो, आणि तो सहजरित्या पुन्हा आपण काय करू शकतो, प्रभारित करू शकतो किंवा त्याला चार्ज आपण करू शकतो। अशा पद्धतीने त्याची रचना केलेली असते। पुढे म्हटलेलं आहे पहा मित्रांनो विद्युत परिपथ, त्याला इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतात। पहा मित्रांनो, आता हे परिपथ तयार कसं होतं या संदर्भात मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं, पुन्हा सांगतोय। तर पहा मित्रांनो, विद्युत परिपथ तयार कसं होतं, ज्या वेळेसला आपण वेगवेगळ्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर करतो आणि त्या इलेक्ट्रिक वस्तू एकमेकांना जोडतो मित्रांनो, त्यापासून आपल्याला अशा पद्धतीने साधा विद्युत परिपथ, त्यालाच इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतात मित्रांनो, तयार होतं। या ठिकाणी जर मित्रांनो पाहिलं असेल तुम्ही तर प्लग कळ, त्यालाच आपण बटन असे म्हणतो मित्रांनो। तुमच्या घरामध्ये असणारा बोर्ड आपण म्हणू शकतो। या ठिकाणी म्हटलेलं आहे विद्युत घट, विद्युत घट म्हणजे काय मित्रांनो, बॅटरी असे म्हणतात। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काय म्हटलेलं आहे, विद्युत बल्ब म्हटलेलं आहे। आणि हे सर्व एकमेकांना जोडण्यासाठी काय वापरलं मित्रांनो, तर तार वापरली आहे, त्यालाच आपण वायर असे म्हणूया, विद्युत वाहक तार असे म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे या चार गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला वापर करताना दिसतो। एक बल्ब आहे, दुसरं विद्युत घट वापरला आहे, तिसरं प्लग कळ वापरला आहे आणि चौथं म्हणजे ही जी वायर आहे त्याला वायर म्हणतो आपण किंवा तार म्हणूया, तर याचा वापर केला जातो मित्रांनो। आणि त्यापासून जे तयार होतं त्यालाच म्हणतात विद्युत परिपथ, इलेक्ट्रिक सर्किट असे म्हणतात। पहा, तर त्या संदर्भात आपण पाहूया काय माहिती दिलेली आहे। तर 4.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे घटधारक सेल होल्डर विद्युत दिवा बल्ब व कळ जोडणीच्या विद्युत वाहक तारांनी जोडल्यावर व घटधारकामध्ये कोरडा विद्युत घट बसविल्यास बल्ब प्रकाशतो। याचा अर्थ बल्बमधून विद्युत प्रवाह वाहतो व बल्ब प्रकाशतो। घट काढून घेताच बल्बमधील विद्युत प्रवाह खंडित होतो व बल्बचे प्रकाशने बंद होते। म्हणजे काय होतं मित्रांनो, पहा तुम्हाला साधं सिंपल लॉजिक आहे मित्रांनो। जर मला सांगा त्या ठिकाणी जर सेल नसेल तर हा बल्ब लागणार आहे का, तर बल्ब हा लागणार नाही। पण त्या ठिकाणी जर सेल बसवलेला असेल आणि सेल हा चार्ज असेल, चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये असलेला धनप्रभार आपण त्याला म्हणू, विद्युत प्रभार म्हणूया, त्या ठिकाणी जर असेल तरच हा बल्ब लागू शकतो, अन्यथा हा बल्ब लागणार नाही। म्हणूनच या ठिकाणी म्हटलेलं आहे जर बल्बमधील विद्युत प्रवाह जर खंडित केला तर प्रकाश काय होतो, बल्बचा प्रकाश काय होतो मित्रांनो, बंद होतो। या प्रकारच्या विद्युत घटकांच्या जोडणीला विद्युत परिपथ असे म्हणतात। पहा मित्रांनो, तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं की वेगवेगळी जी इलेक्ट्रिक डिव्हाइस आहे ती एकमेकांना जोडल्यानंतर जे तयार होतं, त्या जोडणीला जी जोडणी तयार होते त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, विद्युत परिपथ असे म्हणतात, सर्किट डायग्राम असे म्हणतात। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पुढे म्हटलेलं आहे परिपथ आकृती 4.4 ब मध्ये दाखविला आहे। विद्युत घट अशा खुणेने दाखविला आहे। तर अशा पद्धतीने विद्युत घट दाखवलेला आहे। आपल्या घरातही विद्युत परिपथाची जोडणी केलेली असते, मात्र विद्युत घटाच्या ऐवजी बाहेरून तारांमार्फत
विद्युत पुरवठा केला जातो याविषयी तुम्ही पुढे शिकाल। पहा मित्रांनो, म्हणजे याचा आपल्याला पुढे अभ्याससुद्धा करायचा आहे। तर आता ही घटांची जोडणी कशी आहे मित्रांनो ते आपण समजावून घेऊया की त्याच्यामध्ये एकमेकांना सेल जोडले कसे असतात। मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती असेल, पूर्वी एक बॅटरी असायची मित्रांनो, आजही जी बाजारात आहे, परंतु शहरी भागामध्ये त्याचा अतिशय कमी वापर आहे। जर ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं, ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक कनेक्शन अजूनही पोहोचलेलं नाही अशी बरीचशी गावं आहेत मित्रांनो, त्या ठिकाणी असणारे जे लोक आहेत, जे शेतकरी आहेत, ते शेतकऱ्यांकडे मित्रांनो आपल्याला एक बॅटरी पाहायला भेटते आणि त्या बॅटरीमध्ये वेगवेगळे सेल टाकून ते काय करतात, ती बॅटरी वापरतात। तर साधारणतः 3 ते 4 किंवा 2 सेलवरती ती बॅटरी चालते। मग त्या बॅटरीचं कनेक्शन कसं असतं मित्रांनो, पहा, जर या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी वरती धन टोक जर असेल तर दुसरा सेल जोडताना मित्रांनो ह्या ऋण टोकाला दुसऱ्या सेलचं काय जोडलेलं असतं, धन टोक जोडलेलं असतं आणि खालच्या बाजूला ऋण टोक असतं। म्हणजे धन या ठिकाणी ऋण आणि या ऋण टोकाला धन टोक जोडलेलं असतं मित्रांनो, लक्षात घ्या। म्हणजे आपण त्या सेलचा जर दिशा जर पाहिली मित्रांनो तर ती दिशा कशी असते, सारखी असते। म्हणजे हे जर वरचं टोक असेल मित्रांनो या सेलचं, तर दुसऱ्या सेलचं सुद्धा वरचं टोकच त्याला पाठीमागून जोडलं जातं। म्हणजेच त्याची जी दिशा असते ती एकाच बाजूला असते। म्हणजे धन ऋण अशी त्या ठिकाणी जोडणी केली जाते। त्यालाच आपण घटांची जोडणी असे म्हणतो, तेच आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर पहा मित्रांनो, विद्युत परिपथात काही वेळा एकापेक्षा अधिक घट जोडलेले तुम्ही पाहिले असेल। ट्रान्झिस्टर रेडिओमध्ये 2 ते 3 कोरडे घट एकसर जोडलेले दिसतात। असे करण्याचा उद्देश एका घटाच्या विभवांतरापेक्षा अधिक विभवांतर मिळवणे हा असतो। पहा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे मित्रांनो, या ठिकाणचा उद्देश सुद्धा तुमच्या लक्षात आलेला असेल। जर मित्रांनो एक सेल वापरला आपण तर बल्ब हा कमी प्रमाणात लागू शकतो। जर आपण एकमेकांना जर सेल जोडले आणि एकमेकांना जर सेल जोडून जर बल्ब लावला तर तो बल्ब हा जास्त प्रकाशित होणार आहे, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असेल। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा मित्रांनो, त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळवता येतो। विद्युत घटक आकृती 4.5 मध्ये आपल्याला पुढे दाखवलेली आहे, आपण ती पाहणार आहोत। वेगवेगळे सेल एकमेकांना कशा प्रकारे जोडलेले आहे ते तुम्हाला मी पुढच्या पानावरती दाखवणार आहे। मध्ये दाखवल्याप्रमाणे जोडल्यास त्यास घटांची बॅटरी ऑफ सेल्स असे म्हणतात। ह्या एकसर जोडणीत एका घटाचे धन टोक दुसऱ्याच्या ऋण टोकाला व दुसऱ्याचे धन टोक तिसऱ्याच्या ऋण टोकाला जोडतात। मित्रांनो, आत्ताच काही मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं, जर हा सेल असेल तर सेलचं हे वरचं टोक हे धन जर असेल तर खाली मित्रांनो पहा या ठिकाणी ऋण टोक असेल, ऋण टोकाच्या परत पुन्हा या ठिकाणी धन टोकानंतर या ठिकाणी ऋण आणि ऋणानंतर पुन्हा धन टोक अशी त्या ठिकाणी मांडणी केलेली असे, जेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे जर प्रत्येक घटाचे विभवांतर 1 व्होल्ट असेल तर 3 घटांचे एकूण विभवांतर किती असेल मित्रांनो, तिघांची बेरीज जर केली आपण तर 1 + 1 + 1 बरोबर किती होणार मित्रांनो, 3 व्होल्ट एवढे होईल। तेच तुम्हाला या ठिकाणी पुढे दाखवलेले आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या सेलचं धन टोकाचं हे पाठीमागचं ऋण टोक आणि या ऋण टोकाला मित्रांनो या सेलचं धन टोक जोडलेलं आहे, धन टोकाला ऋण टोक आहे। आणि नंतर जर आपण त्या ठिकाणी बल्ब जर या ठिकाणी जोडला तर त्या ठिकाणी आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी तयार झाल्याचं पाहायला भेटतं। या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने मित्रांनो ती जोडणी या ठिकाणी दिसते। म्हणजे या ठिकाणी धन टोक आहे, धन टोकाला ऋण टोक जोडलं, पुन्हा धन टोकाला ऋण टोक, पुन्हा धन टोकापासून ऋण टोक आणि अशा पद्धतीने ही जोडणी मित्रांनो केलेली आहे। ही जोडणी तुमच्या लक्षात आलेली असेल, त्यालाच विद्युत घटांची जोडणी असे म्हणतात मित्रांनो। अतिशय सोप्या पद्धतीने आपण याचा अभ्यास केलेला आहे। आता शेवटचा भाग आपण मित्रांनो आपल्या लास्ट लेक्चरमध्ये, आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत। धारा विद्युतचे चुंबकीय परिणाम कोणते आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि लेक्चर आवडल्यावरती कमेंट करा, जेणेकरून मित्रांनो आपण नवनवीन ज्या व्हिडिओ अपलोड करत आहोत त्या अपलोड केलेल्या व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत लगेच यूट्यूबवरती पोहोचतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे क्वालिटी अभ्यास करता येईल। तर सर्व मित्रांना ऑल द बेस्ट, थँक्यू।